खरं तर अशा कार्यक्रमाला पूर्वी सरावलेला होतो. अलीकडं 7 वर्ष 8 वर्ष झालं सेवानिवृत्त होऊन मला कार्यक्रमाला आलं की एक दोन व्यक्तींची खूप भीती वाटते, दहशतच असते अर्थात ती. त्यातले एक म्हणजे सूत्रसंचालक आणि ओळख करून देणारी मंडळी. कारण आता इतकं दडपण माझ्यावर आत्ता आहे बोलायला, इतकी विशेषणं लावलेली आहेत मला. आता त्या विशेषणाला खरं उतरायचं म्हटलं तर पुन्हा मला अनेक काही वर्षांची सेवा करावी लागेल. पण असतं ते काही लोकांच्या भावना असतील किंवा त्या प्रसंगाची ती मागणी असते. जेव्हा आता अलीकडं माझा उल्लेख माझी सहसचिव किंवा असं करत असताना खरं तर माझी ओळख अशोक करांडे हीच खरी ओळख आहे. कारण ती गेली 71 वर्ष आहे. आधीमध्ये कुठेतरी 6-7 वर्ष सहसचिव असेल. तो त्या काळामध्ये झालेला एक रोल आहे. ती काही ओळख नाही असू शकत माझी. कारण जितका काळ माझी ओळखच असेल तर शिक्षक म्हणून असू शकते की जी मला प्रिय आहे. कारण आज माझं अस्तित्व जे आहे तर ते त्या रोलमुळं आहे, त्या भूमिकेमुळं आहे. कारण अखंड 40 वर्ष ती भूमिका जेव्हा मी जगत आलो, केली असं म्हणत नाही मी, जगत आलो. कारण विद्यार्थी हे दैवत आहे माझं. होतं प्रत्येकाचं असलं पाहिजे, प्रत्येक शिक्षकाचं असलं पाहिजे. आज या कार्यक्रमाला उपस्थित मी म्हणत नाही, हे माझं इति कर्तव्य आहे की या समारंभाला येणं. कारण अशाच एका शिक्षिकेच्या या समारंभाला येणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक शिक्षकाचाच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीचा सेवानिवृत्ती कार्यक्रम व्हायला हवा याबद्दल मी आग्रही असतो. कारण वयाची 35 वर्ष असेल, कुणाची 40 असतील, कुणाची 45 वर्ष असतील. ते सातत्याने आपण हे कार्य केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर जे सुखाचे क्षण असतात ते या दिवसाच्या एका छोट्या पेटीमध्ये गुप्त किंवा या ताईतमध्ये ते गुप्त ठेवलेले असतात. आपणाला यानंतरचं आयुष्य जे असतं ते जगत असताना या दिवसाच्या आठवणी तुम्हाला पुलकित करत असतात. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सहकार्याने, आपल्या अर्थेष्टांनी, आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्याबद्दल जी कबुली दिलेली असते आणि हा कार्यक्रम आपला जीवनपट उलगडून दाखवणं याच्यापेक्षाही जास्त मी एक कृतार्थतेसाठीचा दिवस, असं कृतज्ञतेचा दिवस म्हणून मी याच्याकडे पाहतो. कारण आज तुम्ही असेल किंवा मी असेल, प्राध्यापक असेल मी किंवा इतर काही असेल, आपण जो रोल केलेला आहे, जी भूमिका केलेली असते ती भूमिका आदर्श होण्यासाठी आपण एकटे कधीही पुरेसे असू शकत नाही. आपण माध्यम असू शकतो त्याच, पण आपण पुरेसे नाही असू शकत. या टप्प्यावर आणण्यासाठी अनेकांचा खांदा उपयोगी पडलेला असतो. आपल्याला दहीहंडी फोडण्यासाठी फोडणारा नजरेत भरतो, पण ज्या 5, 6, 7 थरावर आपण उभे असतो त्यांच्याकडे लक्ष नाही जात कोणाच. खरं तर त्यांचा आभार, त्यांच्याबद्दलची जी काही कर्तव्य बुद्धी जी आहे ती व्यक्त करण्याचा हा खरं तर दिवस आहे. कारण त्यांच्या खांद्यावर उभा असल्यामुळं आपली उंची इतरांना दिसते. ती उंची वाढवण्यासाठी किंवा आपलं यश जे आहे, यश एक गोळाबेरीज असते. आणि ती गोळाबेरीज कुणाची असते? जन्मदात्या माता पितांपासून जी सुरू होते ती. ते पुन्हा आपण पाहतो की जसं मॅडमनी म्हणाले की त्या गावचे ग्रामस्थ जी असतील, त्या ग्रामस्थ या सगळ्यांचा हातभार आपणाला या उंचीवर नेण्यासाठी लागलेला असतो. त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे सेवा गौरव असतो. खरं तर सेवा काळातील हा तर तो चांगला शब्द नाहीये खरं, पण सेवा काळातील हा शेवटचा रिच्युअल आहे. खरं तर मी अंत्यसंस्कार असंच म्हणतो याला. तुम्ही वाईट अंत्यसंस्कार या वाईट अर्थाने घेऊ नका. तुम्ही अंत्यसंस्कार हे मुक्तीचं द्वार असतं. भवसंसार जेव्हा तुम्ही पार करून जाता तेव्हा मुक्ती जी असते ती मुक्तीचं दार उघडणारा तो संस्कार असतो. ते स्वातंत्र्य जी असते ते स्वातंत्र्य मिळवण्याचं ते द्वार असतं, ते महाद्वार असतं. त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचं वर्णन करताना सावरकरांनी सुद्धा मोक्ष मुक्ती ही तुझी स्वरूपे हे स्वातंत्र्याला म्हटलेलं आहे त्यांनी. त्यामुळे
मोक्षणी मुक्ती जी आहे हा दिवस आहे तो. तर मोक्षमूर्ती कशामधून? कर्मयोगातून मोक्ष मिळणं, मुक्ती मिळणं हा जो जो भाग आहे. कारण शिक्षक, जसं त्यांनी सांगितलं की एक शिक्षकी शाळा जी आहे, आपण सगळे शिक्षक आहात, शिक्षक आहात. शिक्षक होण्यासाठी या शिक्षण खात्यातच काम करायला पाहिजे असं नाही. मी शिक्षण क्षेत्र आणि शिक्षण खातं याच्यामध्ये नेहमी फरक करत असतो. शिक्षण खातं विस्तारानं खूप मोठं आहे, शिक्षण क्षेत्र विस्तारानं खूप मोठं आहे. शिक्षण खातं हे आपण पाहतो की ते सुरळीत राहावं याच्यासाठी म्हणून तयार केलेलं एक चौकट असते आणि त्या चौकटीतून हे विस्तारलेलं कार्य आपल्यासारख्या सर्व बंधू भगिनीच्या माध्यमातून होत असतं इथं. आणि म्हणून शिक्षक, खरं तर प्राथमिक शिक्षणाबद्दल मला अतीव आदर आहे. शिक्षणाच्या उतरंडीमध्ये सुद्धा एक चातुर्वर्ण्य आहे. विद्यापीठी शिक्षक असेल, महाविद्यालयीन शिक्षक असेल, माध्यमिक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक. मला जर जास्त अभिमान असेल तो प्राथमिक शिक्षकाचा आहे. कारण आजही मी जो उभा आहे, ज्याच्या आधारावर उभा आहे, हे सगळे संस्कार जे आहेत ते माझे आई वडील, लहानपणामध्ये असलेले माझे सवंगडी, तो समाज आणि माझे शिक्षक यांच्यामुळे मिळालेले ते संस्कार आहेत. कारण त्या संस्कारावर ज्ञान ही पुढची जी भाव आहे ती आपण पाहतो की आपण प्रगल्भ झाल्यानंतर आपण आपोआप सुद्धा त्या गोष्टी करू शकतो. परंतु पायात त्राण नसताना पंगुळगड्या घेऊन तुम्हाला 4 पावलं टाकायला शिकवणारी आई जी असते ना, पंगुळगड्याचं काम करणारा तो प्राथमिक शिक्षक मला होईल. पण प्राथमिक शिक्षक आणि 7वी पर्यंत मी एक शिक्षकी शाळेत शिकलेलो आहे. पण त्यापर्यंतचे संस्कार, त्यापर्यंतचे जे जे काही दान मला मिळालंय ते 7 वर्षानंतर मला कधी मिळालंय असं मला वाटत नाहीये. कारण मी चालायला पळायला लागल्यानंतर काही योजना चालत जाणं हे खूप काही अवघड नसतं. परंतु पायात त्राण नसताना, काही ताकद नसताना तुम्हाला उभं करण्यासाठी जाणी हातभार लावलेला असतो, त्याच्यामध्ये माझे प्राथमिक शिक्षक आहेत. आणि खरंच मी खूप भाग्यवान समजतो. आजची मुलं इतकी भाग्यवान किंवा कदाचित कमी भाग्यवान आहेत, पण आमची पिढी जी आहे ती पिढी मात्र खूप भाग्यवान होती. कारण समर्पणानं, त्यागानं, श्रद्धेनं, निष्ठेनं जो काही काम करतो त्याचंच नाव शिक्षक असतं. आणि त्यामुळं त्यावेळेचा त्याग, त्यावेळेचं समर्पण आम्ही अनुभवलंय आमच्या शिक्षकांचं, आई वडिलांचं आम्ही अनुभवलंय. आणि त्यामुळं आई वडिलांच्या भूमिकेमध्ये विद्यार्थ्यांना सांभाळणारा शिक्षक आजही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे. आणि म्हणून जसं म्हटलं जातं की परमेश्वर प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही म्हणून आईचा जन्म झाला, आणि आई प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही म्हणून शिक्षकाचा जन्म झाला. म्हणजे शिक्षक आपण पाहतो की हे परमेश्वराचं आईचंच रूप असतो हा. आणि त्याच्यामध्ये स्त्री शिक्षक जर असेल तर आपण पाहतो की मी त्यांना शतशः नमन करतो. याची अनेक कारण आहेत. आपणाला द्विभुज, आपण तर द्विभुज आहोतच सगळे, चतुर्भुज असणारे, पण अष्टभुज असणारी भवानी माता जी आहे त्याच्याही अनेक पटीनं भुज असणारे तुम्ही मंडळी आहात. आणि त्याच वेळेला आपण पाहतो की अशा प्रकारची कामं आपल्या हातून होत असतात. पाटील सरांचा आणि मॅडम जिथं जोडी जोडी सेवेमध्ये असतात, नाही त्यांना एक बरं असतं की अशा कार्यक्रमाचा 2-2 तास घेतात. कारण सपत्निक आणि सपतिक असं दोन्ही असतं त्याच्यामध्ये. त्यामुळं मॅडमला म्हणा किंवा सरांना म्हणा, हे सेवा गौरवाचे किंवा सेवा निवृत्तीचे समारंभ जे आहेत ते 2-2 वेळेला त्यांचा आस्वाद घेता आला किंवा हे करता आला. मग अशी सर जेव्हा सूत्रसंचालन करत होते, कारण ते सर आलेले नाहीत अजून असं, तर तुम्हाला बारीक सरी असणे याचे फायदेही खूप असतात. कारण जेव्हा मी प्रथम ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून जेव्हा रुजू झालो, त्या ज्युनियर कॉलेजमध्ये वर्गामध्ये सगळ्यात लहान मीच असायचो, शिक्षक म्हणून सुद्धा. त्यामुळे फीडबॅक मला आपोआप मिळायचा माझ्या शिकवण्याबद्दलचा. कारण विद्यार्थ्यांमध्ये गेलो तर विद्यार्थ्यांना कळायचं नाही की सर आहेत म्हणून आपल्यामध्ये. पाटील सरांचा तुमच्या खूप विश्वास होता. नाही आम्ही येणारच सर, कारण हे माझ्यासाठी समारंभ नाही, माझ्यासाठी इथे कर्तव्य आहे. कारण मी माझ्या सहकार्यासाठी म्हणून आलेलो नाही, कारण या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे मी. तो कुटुंब माझ्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. हा केवळ औपचारिक कार्यक्रम माझ्यासाठी नाही आहे, हा माझ्यासाठी धर्मविधी आहे, माझ्यासाठी पूजा आहे,
कारण मी जर माझ्या सहकाऱ्यांसाठी ज्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा अतूट भाग होण्याचं भाग्य जे दिलेलं आहे, त्यांची अशी कृतज्ञता कधी आपण पाहतो व्यक्तच करायला पाहिजे. त्याच्यामध्ये कृतज्ञ होऊ शकत नाही आम्ही त्याच्याबद्दल. कारण माणसाची श्रीमंती कुठं मोजावी याच्या काही फुटपट्ट्या आमच्याही ठरलेल्या असतात. धनवान असू शकता तुम्ही, पैसेवाले असू शकता, श्रीमंताची संख्या दररोज कमी होत चाललेली आहे. मी धनवानांची म्हणत नाही, श्रीमंतांची अशी म्हणतोय. कारण धनवान असणं, पैसेवाले असणं आणि श्रीमंत असणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. श्रीमंत त्यालाच म्हटलं जातं भरलेली ओंजळीत असलेलं खाली पडण्यापूर्वी दुसऱ्याच्या हातामध्ये देणं ही भावना ज्याच्याकडे तो श्रीमंत असतो. अशा श्रीमंताची संख्या दररोज कमी होते, धनवानांची संख्या वाढते. इतरांना लुबाडून जमीन जुमला करणं किंवा पैसा गोळा करणं म्हणजे श्रीमंत नाही, ते धनवान असू शकतात, श्रीमंत नाहीत असू शकत ते कधीही. त्यामुळे श्रीमंतीची व्याख्या पूर्ण करण्यासाठी पैसा किंवा इतर कशाचीही अट नसते. श्रीमंती ही स्वभावामध्ये, विचारामध्ये, आचरणामध्ये असावी लागते आणि ती श्रीमंती मिळवण्यासाठी पैशाची अट कधी असत नाही. त्यामुळे ती श्रीमंती मी या दोघांच्याकडे पाहिलेली आहे. सर जसं म्हणाले की मी अचानक आलेला पाहुणा आहे, कुठलाही पाहुणा असू द्या, आतिथ्य जी आहे हे आतिथ्य सांभाळणे हे याच्यापेक्षा मोठं भाग्य नसतं. आम्हाला मराठी शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये अर्ध अंग सोन्याच्या झालेल्या मुंगसाची एक कथा किंवा आपणाला कदाचित आठवत असेल तिथं. तर तिथं ती कथा जी आहे, त्या अतिथी जिथं जेवलेला होता असा की जो अनोळखी असतो आणि ते आतिथ्य ज्याने निभावलं, परिस्थिती नसताना सुद्धा त्याला जीव घातलं आणि तिथं तो मुंगूस अर्धा भाग उलगत तो सोन्याचा झाला. दुसरा अर्धा भाग माझा सोन्याचा कधी होईल याच्यासाठी राजे रजवाडे त्यांनी सगळं पालथे घातले, परंतु दुसरा अंग काही सोन्याचा झाला नाही. आणि त्या आतिथ्याच्या पाठीमागे असणारी जी श्रद्धा, जे प्रेम, जी मानवता जी होती ती तुम्हाला राजे रजवाड्यामध्ये किंवा धनवानांच्या मध्ये, पैसेवाल्यांच्या मध्ये नाहीये, तर ती श्रीमंतांच्या घरी असते. आपलं आयुष्य सुखी करण्यासाठी बाह्य कुठल्याही वस्तूची गरज पडत नाही आपल्याला. अंतरातून श्रीमंतीची व्याख्या जर आपण तयार करू शकलो तरच आपण समाधानी, सुखी राहू शकतो. बाह्य वस्तू आपण पाहतो की अलीकडे आपण पाहतो की सुखवस्तू असं म्हणतात. मला कळतच नाही की सुखवस्तू म्हणजे काय. वस्तूत सुख शोधणारे, त्या वस्तू आहेत म्हणून मी सुखी आहे असं म्हणणार आहे. वस्तूमध्ये, बाह्य गोष्टीमध्ये कधीही सुख असू शकत नाही. सुख हे आंतरिक असतं. जसं आपण काही वेळेला म्हणतो की बाहेरून डिगऱ्याचे पंख लावले म्हणून कुणी मोठा होत नाहीये, आभाळामध्ये उड्डाण नाही करता येत. कारण डिगऱ्याचे पंख हे बाहेरून लावले जातात, आतून जेव्हा पंख फुटतात त्यावेळेला उडता येत आपल्याला. हे आतून फुटणारे पंख जे असतात ते समाधान, शांतता या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून आपल्याला मिळत असतात. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये येणं, मीही 60-70 मध्ये किंवा अगदी 50 मध्ये जन्मलेले लोक जे आहेत त्यांना खूप काही शिकवण्याची गरज नाही पडली म्हणजे आम्हाला. कारण आम्हाला परिस्थितीनंच एवढं शिकवलं. परिस्थिती हा आमचा पहिला गुरु होता, प्रतिकूलता आमचा पहिला गुरु होता. त्या प्रतिकूलतेनं आम्हाला खूप लवकर प्रौढ केलं, खूप लवकर जाणतं केलं. त्यामुळं आम्ही आजही परिस्थितीला शरण आहोत. आम्ही आजही त्या प्रतिकूलतेला नमन करतोय. सगळंच हातामध्ये असेल, दोन्ही हातामध्ये, तर आपण पाहतो की 40शी जरी ओलांडली तरी ती प्रगल्भता, ती जाणीव येणं खूप दुर्मिळ असतं. त्यामुळं ज्यांनी लहानपणीच प्रतिकूलतेशी 2 हात केलेले असतात त्यांनी लहानपणीच आपण पाहतो की पोटाला चिमटा ज्याच्या बसलेला असतो त्याला खूप काही पुस्तकातून शिकण्यासारखं नसतं. कारण तो परिस्थितीतून, समाजातून खूप काही शिकलेला असतो. आणि त्यावेळेला आमचे जे गुरु जे होतं ते असंख्य होतं. शिक्षक आमचा आदर्श होता. हायस्कूलला आल्यानंतर आम्हाला नेहमी वाटायचं की जगात सगळा मोठा माणूस कोण असेल तर शिक्षक. आम्हाला तेव्हा कळायचं की आमच्या शिक्षकांना किंवा सरांना 165 रुपये पगार आहे. 3 रुपये काहीतरी त्यावेळेला, 2 रुपये 3 रुपये हे तुमच्या वर्षाची वाढ असायची. मग आम्हाला असं वाटायचं की आपण खूप शिकायचं. आणि किती पगार घ्यायचा? सरांपेक्षा जास्त घ्यायचा. म्हणजे 500 रुपये पगार घ्यायचा. इतकं शिकायचं.
म्हणजे सरांसारखा आदर्श दुसरा आम्हाला कशातच दिसला नाही. शिक्षकांच्या पेक्षा आदर्श आम्हाला कुठंच दिसला नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये आलो तेव्हा आम्हाला कळायला लागलं की मोठं होणं म्हणजे पगार जास्त वाढणं नाही आहे. पैसा कमवणं, जास्त पैसा कमवणं म्हणजे मोठं होणं नाही आहे. मोठं होण्याच्या व्याख्याच वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये मानवता खरोखरच तुमच्या हृदयी स्थापित आहे का? आई तुमच्या हृदयामध्ये स्थापित आहे का? कारण या क्षेत्रामध्ये काम करणं मागच्या काही जन्माची पुण्यही आहे असं मी मानतो. आज मॅडमना नक्कीच वाईट वाटत असेल, कारण फुललेल्या एखाद्या बागेमध्ये फेरफटका मारावाशी 40 वर्षे मीही काम केलेलं आहे. कारण कॉलेजमध्ये काम करणं किंवा हायस्कूलमध्ये काम करणं, या मुलामुलींच्या चेहऱ्यावरचे निरागसता पाहणं, त्यांच्या चेहऱ्यावरचे ही प्रेमाची श्रीमंती पाहणं, त्याच्या सहवासानं सुद्धा आम्ही श्रीमंत होतो. त्यांच्या सहवासामध्ये सुद्धा आमचा आनंद द्विगुणित होतो. आनंदाचे डोही आनंद तरंग जसं म्हणतो तसं या विद्यार्थ्यांच्या डोहामध्ये, त्यांच्या आनंदामध्ये आम्ही आनंद शोधत होतो. किंबहुना आम्ही आनंद जगत होतो. त्यावेळेला वाईट याचंच वाटतं आपल्याला कधी कधी की आपण उभी केलेली ही बाग, आपण उभं केलेला हा वर्ग, ही शाळा, यानंतर पुन्हा आपणाला याच्यामध्ये फेरफटका मारता येणार नाहीये याचं शल्य मात्र मनामध्ये नक्की असतं. आणि हे शल्य असल्यामुळेच सेवानिवृत्तीचा दिवसामध्ये काही कसं मनाचा कुठला तरी कोपरा थोडासा दुखरा राहतो. परंतु हे स्वातंत्र्य जे आहे मिळालेलं, हे स्वातंत्र्य मोक्ष मुक्ती ज्याला आपण म्हणतो ना, तर मोक्ष मुक्ती तरी काय असतो? मोक्ष मुक्ती मिळवण्यासाठी मरणाची गरज नाहीये. आपल्यातला मी गेला ना की मोक्ष मिळतो. आपल्याला मी संपला ना, अहम संपला ना की मुक्ती मिळते. जसं फुग्यामध्ये हवा भरली की फुग्याला आकार येतो, फुग्याचं अस्तित्व सुरू होतं. फुग्याचा कुणीतरी श्री किंवा सौ होते, कुमार किंवा कुमारी होते, कारण त्याला अस्वस्थ मिळतं. परंतु त्याला मोक्ष जर मिळायचा असेल अशा मीला, अहमला, तर तो अहम मी आपणाला काढून टाकावा लागतो. त्याला फक्त टाचणीच टोचतो. तर आत असलेली हवा, ज्याच्यामुळं मी आहे, ज्याच्यामुळं अहम आहे, ही हवा जेव्हा वातावरणामध्ये अस्मंतामध्ये मिळते त्यावेळेला तो मोक्ष असतो. कारण तुमचं मी पण संपतं आणि आपण एका मोठ्या वातावरणाचा आपण भाग बनतो. आत्मा आणि परमात्मा याच्यामध्ये हाच भाग असतो. आत्मा त्याचाच बुडबुड आहे ना, छोटंसं अस्तित्व आहे. ते अस्तित्व ज्या वेळेला जातं, वरचं कवच मीचं जातं, त्यावेळेला आपण परमात्म्याचा भाग बनतो. त्यामुळे ते होण्यासाठी मरणाची गरज नसते. कुठं मंदिरात जाऊन आपण पाहतो की जप करण्याची गरज नसते. फक्त मी नावाचा आवरण जेव्हा आपण निघून जातो त्यावेळेला आपण पाहतो की मोक्ष मिळतो. त्याच वेळेला आपणाला मोक्षाची प्राप्ती होते. त्याच्यामध्ये आज ज्या वेळेला आपण सेवानिवृत्ती आपण म्हणतो, खरं तर हा निवृत्तीचा सेवेचा भाव आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकतो आपला. इतर क्षेत्रामध्ये वेगळ्या पद्धतीने ती सेवा असू शकते, पण शिक्षक म्हणून ही जी काही आपली भूमिका जी असते ती भूमिका मात्र इथं औपचारिकरित्या इथं संपते, अनौपचारिकरित्या नाही. मग असे म्हणाले कुणीतरी की माझे आई वडील अडाणी होते. हा गुन्हा आहे हा शब्द वापरणं. तुमचे आई वडील जर अडाणी असतात तर तुम्हाला शाळेतच घातलं नसतं. निरक्षर असू शकतात आपले आई वडील, अडाणी नाही कधी असू शकत. ते खूप शहाणे होते, पण आमच्या आयुष्यामध्ये क्रांती झाली. माझे आई वडील निरक्षर होते, अडाणी नव्हते. ते जर खरंच अडाणी असते तर मलाही शाळेत न पाठवता इतरत्र कुठेतरी कामाला पाठवलं असतं. त्यांच्या त्या अडाणीपणा नव्हे, निरक्षरता असेल, परंतु खूप जाणकार, खूप शहाणी, खूप मानवता, खूप प्रेम, हृदयस्थानी असणारी ती माणसं होती. आणि त्यांनी घेतलेला हा एक निर्णय आमच्या आयुष्यामध्ये क्रांती घडवून गेला. आज मी इथं उभा आहे तो त्या कारणामुळे उभा आहे. म्हणून या सगळ्यांच्या वतीनं आपणाला सगळ्यांना कृतार्थता व्यक्त करणं, कृतज्ञता व्यक्त करणं, सगळ्यांना आभार मानणं, यासाठी हा कार्यक्रम अतिशय आवश्यक असतो. सरांनी वहिनींनी काय करावं, तुम्ही जे जे काही ठरवलं आहे ते सगळं काही करा. त्याच्यामध्ये तुम्ही परदेशीच गेला पाहिजे असं नाही. भारत हा असा एक देश आहे
की कन्याकुमारी असे तू हिमाचल ज्याला आपण म्हणतो तेवढं फिरलं की पूर्ण जग बदलण्याचा आनंद मिळतो. कारण जगातली सगळी वातावरणं भारतामध्ये आहेत. बाहेर कुठे जायची गरज नाही तुम्हाला त्याच्यामध्ये. तर हे सगळं त्यांना जे हवंय त्यांनी करावं. आणि वेळ खूप झालेला आहे. खरं तर खूप म्हणजे हे केवळ बोलणं नाही आहे. मला त्यांच्याबद्दल वाटणारी जी कृतज्ञता आहे ती मी व्यक्त करतो याच्यामध्ये. परंतु जास्त बोलणं उचित नाही या वेळेला. म्हणून मी त्या दोघांनाही त्यांच्या सर्व कुटुंबियांना इथून आयुरारोग्य तर मिळेलच मिळेल त्यांनी. कारण ज्यानं खरोखर कृतज्ञतेनं आपलं कार्य जे आहे हे कार्य सचोटीने केलेलं असतं त्याचा भविष्यात कधी दुःख असू शकत नाही. त्यानं दिवसभर कष्ट केलेले असतात. रात्रीची झोप ही त्याची हक्काची गोष्ट असते. ज्याने रिटायरमेंट पर्यंत आपलं कर्तव्य श्रद्धेनं निभावलेलं असतं त्याचा सेवेनंतरचा कालावधी सोनेरी होणं, प्रत्येक श्वास सुगंधी होणं, प्रत्येक क्षण सुवर्णाचा होणं हा त्यांचा हक्क आहे. तो त्यांचा हक्क त्यांना मिळावा एवढीच परमेश्वराला प्रार्थना. धन्यवाद.